तुळजाभवानी मंदिर परिसरामधला नैसर्गिक झरा तब्बल 35 वर्षांनंतर सुरू झालाय। मंदिर परिसरामध्ये असलेल्या श्री गोमुख तीर्थकुंडाचं काम सुरू आहे आणि पाण्यातल्या क्षारामुळे 1988 पासून हा नैसर्गिक झरा बंद होता। या झऱ्यामध्ये 1986 साली नाणी सुद्धा आढळून आली होती। दरम्यान पाण्यातल्या क्षार आणि नाणी काढल्यानंतर 35 वर्षांनंतर हा झरा पुन्हा एकदा प्रवाहित झालाय। त्यामुळे आता तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण दिसतं। पाण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात क्षार होते आणि यासोबतच 1986 सालची काही नाणी सुद्धा आढळून आली। दरम्यान हे क्षार आणि नाणी काढल्यानंतर तुळजाभवानी मंदिर परिसरातला हा झरा पुन्हा एकदा प्रवाहित झालेला आहे। श्री गोमुख तीर्थकुंड इथला हा झरा आपण पाहतोय। हा झरा जवळपास 35 वर्षांपूर्वी बंद झालेला होता। पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षार आढळले होते आणि काही भाविकांनी आतमध्ये नाणी टाकली होती।